बरं मग आता काय फरक पडलाय का म्हणजे अजूनही तिचं म्हणणं तेच आहे का? तशीच आहे. म्हणजे ती जर काम करत असली तर दीदी बसली नाही पाहिजे. किंवा ही जी सगळ्या घरांमधली गोष्ट आहे जशी दीदीची आणि हिची आहे किंवा तुमची आणि हिची म्हणजे आईची आणि मुलीची आहे तर ह्याच्यावरच आपण फोकस करावा हे तुम्ही ठरवून केलं का म्हणजे नात्यांवर भाष्य करणारे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर टाकता म्हणजे आई मुलीचं भांडण पण होतं लुटूपुटूचं आपण कधीतरी रुसतो एखादी गोष्ट आई शिकवते कधीतरी मुलगी एखादी गोष्ट चांगली करते आई कौतुकाने बघते जे तुमच्या व्हिडिओमध्ये नेहमी दिसतं किंवा हिचे आम्ही बरेचसे व्हिडिओ बघतो हिचे खाण्यापिण्याचे जे काही टँट्रम्स असतात ते सगळ्या घरांमध्ये असतात हे तुम्ही ठरवून करता की घरातल्या नात्यांवर भाष्य करणारे व्हिडिओ असतात मला असं वाटतं का कुठेतरी आई मुलीचं नातं एवढं घट्ट करा माझी अशी इच्छा आहे खरंच आपण त्यांच्याशी जर फ्रेंडली वागलो ना तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल होतील असं मला वाटते म्हणून मी तिच्या सोबतच्या व्हिडिओ तुमच्या मला वाटतं व्हिडिओ खाली कमेंट पण अशा असतात की आई इतकी फ्रेंडली पाहिजे अशी पाहिजे आई बाबा दोघंही फ्रेंडली पाहिजे खूप चांगली सपोर्ट करतात तुझ्यासारखे मम्मी पप्पा मला हवेत आणि मी खरं मला ना असं खूप असं ब्लेस्ड वाटतं की माझी मम्मी पप्पांना का मला खूप सपोर्ट करतात म्हणजे एक अशी स्टेज येतं ना लाईफ मध्ये का हा मम्मी पप्पांचा सपोर्ट हवाय आणि मी अजूनपर्यंत असं आहे ना का जेव्हा मला कोण हर्ट करतं किंवा काय मी अजूनपर्यंत मम्मीच्या जवळ जाऊन रडतो म्हणजे आमची एवढी चांगली बॉन्डिंग आहे मी किती खुश असलो ना मम्मी तिला जाऊन सांगतं का मम्मी आज असा असा झाला आल्यानंतर किंवा कोणतीही गोष्ट घडू दे एक असं असतं ना का फ्रेंड सर्कल मध्ये एक मुलगी असतं का ती तिला ज्या ज्या गोष्टी सांगतात तर ती जाऊन तिच्या मम्मीला सांगते ती मी आहे ती आहे सगळं येऊन तिला सांगतं मम्मी आज असं असं झालं आणि मम्मीचा पण आहे का आम्ही जेव्हा दोघी फिरायला जातो ना बाहेर आम्ही खूप मज्जा करतो का हिचं असं आहे ना का ही चालत्या रस्त्यात हिला जे काय वाटेल ना लोकांमध्ये ही तोंडावर बोलतं अशी पटकन आणि माझं तसं नाही मग आमची एवढी चांगली बॉन्डिंग आहे का मी तिला बोलते हे अशी नको करू लोक आपल्याला बघतात बघू त्या मला दोघी जणी दम देऊन घेतात तू रस्त्यातून नीट म्हणजे एक असतं ना का म्हणजे ही मम्मी बोलते ना आपल्याला का तू कुठे न्यायची ह्याचीच नाहीस आम्ही तिला बोलतो तू न्यायची नाहीस नीट चल आमच्या सोबत कारण की आमची बॉन्डिंगच तशी आहे तिघींची कसं एक असतं का पप्पा आल्यानंतर घरातलं असं एकदम वातावरण चेंज होतं आमचं ते पण नाहीये आम्ही चौघं एवढी मज्जा मस्ती करतो ना आणि मग ते चांगलं वाटतं का लोक ते बघतात आणि आपला एक असतं ना का त्यांना आपल्यामधनं एक अशी शिकवण भेटू दे का फॅमिली आहे म्हणून आज आपण पण ही गोष्ट ह्याच्यामध्ये महत्वाची ठरेल जी सगळ्यांनी जसा तुमचा पण हेतू आहे की लोकांना सुद्धा हे समजायला पाहिजे फक्त व्हिडिओ पुरतं हे नातं नाहीये व्हिडिओच्या मागे हे नातं खूप स्ट्रॉंग आहे आणि म्हणून ते व्हिडिओ तितकं स्ट्रॉंग दिसतं